नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला कृषी यांत्रिकीकरण योजना माहित असेल। या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती उपयुक्त अशी अवजारे असतील किंवा इतर साहित्य असेल याचं अनुदानित स्वरूपात वाटप जे आहे ते शासनामार्फत केलं जातं। यासाठी शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जे ते भरून घेतले जातात। याच्यामध्ये मित्रांनो, महाडीबीटी हे पोर्टल जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। शासनामार्फत हे पोर्टल जे आहे ते उपलब्ध आहे। या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो आणि शेतीसाठी उपयुक्त असे कोणते साहित्य आपल्याला हवे आहे, कोणती वस्तू हवी आहे, तर त्याचं संपूर्ण फॉर्म त्याचं मेन्शन त्याच्यामध्ये करून हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पाठवून द्यावा लागतो। त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यावर मंजुरी येते आणि मंजुरी आल्यानंतर आपली कागदपत्राची प्रोसेस करून त्याची खरेदी पावती घेऊन ती अपलोड करायची आहे, जेणेकरून शासनाकडून येणारा अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँकेमध्ये जमा केलं जातं। तर ही महाडीबीटी अंतर्गतची योजना याची प्रोसेस असणार आहे। याची सविस्तर डिटेल आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। 2-3 व्हिडिओ आपण जे ते बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आपल्या चॅनलवरती गेल्यावर सुद्धा तुम्हाला थंबनेल वरती पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर डिटेल पाहायला मिळेल। आता मित्रांनो, या चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे शासनाकडून आता चालू घडीला एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी आरच्या माध्यमातून चालू वर्ष 2023-24 साठी शासनाकडून या कृषी यांत्रिकीकरणाचा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल तर अशा लाभार्थ्यांची आता नावे प्रसिद्ध होऊन त्यांना या अनुदानाचा लाभ शासनामार्फत दिला जाणार आहे। तर हा निधी मित्रांनो शासनाकडून जो आहे तो वितरित केलेला आहे। याचा जी आर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट जो आहे तो पाहायला मिळत असेल। या ठिकाणी हा जी आर जो आहे तो पाहत असाल। सन 2023-24 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा रुपये 141 लाख निधी वितरित करण्याबाबत। तर हा जी आर मित्रांनो दिनांक खाली पाहायचा आहे 5 जानेवारी 2023 म्हणजे हा कालचा जी आर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहात। हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे। जी आरच्या माध्यमातून या अनुदानाची रक्कम शासनाकडून आता वितरित जी आहे ती केली जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या पोर्टलवरती फॉर्म भरले असतील आणि लॉटरीच्या माध्यमातून त्यांना नंबर लागला असेल तर त्यांचं येणारा अनुदान आता लवकरच त्यांच्या खात्यावरती वर्ग केलं जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या वर्ग करण्याची संपूर्ण प्रोसेस आपल्याला जी आर मध्येच पाहायला मिळेल। याची संपूर्ण डिटेल खाली देण्यात आलेली आहे मित्रांनो। ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजारे असतील, ज्या काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केल्या असतील म्हणजे ज्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केलं जाणार आहे। आता चालू घडीला मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही या योजनेचा लाभ मिळाला नसेल किंवा ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण त्यांनी अद्याप ही फॉर्म भरले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने आपली फॉर्मची प्रोसेस सुरू करायची आहे। कारण की हे पोर्टल मित्रांनो सध्या सुरू आहे। या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही शेतीउपयुक्त अवजारांसाठी किंवा इतर साहित्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। पोर्टल मित्रांनो 24 तास ओपन असतं। कधी कधी मध्ये या पोर्टलवरती काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, परंतु या पोर्टलवरती आल्यानंतर त्या ठिकाणची तुम्हाला डिटेल पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ज्यांना पोर्टलवरती फॉर्म भरायचा असेल तर त्याची संपूर्ण फॉर्मची प्रोसेस काय असेल तर याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। त्या प्रोसेसनुसार तुम्ही फॉर्म भरा। जर तुम्हाला फॉर्म भरायला जुळत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही सेतू सेंटरवरती जाऊन किंवा आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो आहे तो भरू शकता। याचा क्रायटेरिया मित्रांनो काय असेल तर कागदपत्रे ऐकून घ्या। सुरुवातीला कागदपत्रे आपल्याला आधार कार्ड, बँकेचं पुस्तक, 7/12 खाते उतारा आणि आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तर एवढे 4 डॉक्युमेंट मित्रांनो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागतील। त्याच्यानंतर मंजुरी आल्यानंतर याची प्रोसेस थोडी वेगळी असेल। कागदपत्राचा टॅब ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या कागदपत्रांची प्रोसेस सांगितलेली आहे तर ती संपूर्ण कागदपत्राची प्रोसेस तुम्हाला त्याच्यामधून करायची आहे। परंतु सुरुवातीला फॉर्म भरायला कोणतीही प्रकारची अडचण नाही। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या 4 डॉक्युमेंटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, चालू घडीला सांगायचं एवढंच की महाडीबीटी अंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचे नंबर लागले असतील तर अशा लाभार्थ्यांना अनुदान आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर ऑनलाईन पद्धतीने आपले फॉर्म भरून टाका। पोर्टल सुरू आहे, जेणेकरून तुम्हाला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये लाभ तुम्हाला मिळू शकतो। तर आजच्यासाठी एवढंच। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढे काही महत्त्वपूर्ण अपडेट येतील, ज्या काही योजना येतील याच्या सर्वात अगोदर अपडेट तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।